छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये आगीच्या घटनेत एकाच वेळी 7 जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली। शहरामधील छावणी परिसरामधील जैन मंदिराजवळ असलेल्या किंग स्टाईल टेलर्स असे नाव असलेल्या 3 मजली इमारतीला मध्यरात्री अचानक आग लागली। या आगीमध्ये एकाच कुटुंबातील 7 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येते। घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी आणि अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली, मात्र तोपर्यंत 7 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता। दरम्यान इलेक्ट्रिक स्कूटर चार्जिंगला असताना शॉर्ट सर्किट झालं असल्याची प्रथम माहिती समोर येते। याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी संजय आहेर यांनी। अत्यंत एक दुर्दैवी घटना अशी घडलेली आहे। आपण जर पाहता तर छत्रपती संभाजीनगरमध्ये छावणी या परिसरामध्ये रात्री अचानक एका घराला आग लागली व या आगीमध्ये साधारणतः 7 लोक मृत्युमुखी पडल्याची हृदय पिळून टाकणारी अशी घटना घडली। आपण पाहू शकता हीच ती जागा आहे। याच ठिकाणी रात्री अचानक घराला आग लागली आणि या आगीमध्ये मात्र 7 जण होरपळून मृत्युमुखी पडल्याचे समोर येत आहे। मात्र ही आग कशामुळे लागली, काय लागली ही अद्यापही स्पष्ट होत नाही। आपण जर पाहायला गेलो तर हे 16 लोकांचं कुटुंब होतं। या खालच्या मजल्यावर जर पाहिलं एक टेलरचं दुकान आहे, इथे कपडे वगैरे असतात। मात्र याला आग लागल्यामुळं इथे जे कपडे होते त्या कपड्यांनी स्फोट घेतला, मोठा पेट झाला। त्यानंतर मात्र वरचे लोक जे राहत होते दुसऱ्या मजल्यावरचे त्या ठिकाणी मात्र जर आपण पाहायला गेलं तर ही आग मोठ्या प्रमाणात भडकली गेली आणि त्यामुळे त्याचे जे धूर आहे, त्या आगीचे जे लोट आहे, त्यामुळे हे गाढ झोपीत असलेले पहाटे 4ची घटना आहे। हे 4च्या गाढ झोपीमध्ये असताना मात्र हे लोकांना कुठेही वाचवण्याची कुठेही संधी मिळालेली नाही आणि अक्षरशः या इथं गुदमरून 7 लोकांचा मृत्यू झाल्याचं प्राथमिक माहिती समोर येत आहे। मात्र या ठिकाणी पोलीस पथक आलेला आहे, अग्निशामक दलाच्या गाड्या देखील आलेल्या आहेत। आत्ताच पालकमंत्री, त्याच्यानंतर पाहायला गेलं तर इम्तियाज जलील खासदार हे असतील, सगळ्या नेते मंडळी देखील या ठिकाणी हजेरी लावलेली आहे। मात्र ही जी घटना घडलेली आहे ही कशाने घडली, काय घडलेली आहे ही अजूनही माहिती नाही। आता इथून पुढचा तपास आहे तो चालू आहे। मी संजय आहेर, न्यूज अनकट, छत्रपती